अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहू दे, राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे, तुम्हा सगळ्यांना दीर्घायुष्य मिळू दे अशी मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते। बघा, आपल्या प्रत्येकाला पैसा पाहिजे असतो आणि पैसा हा सगळ्या गोष्टीसाठी लागत असतो। बघा, भाजीला जेव्हा पैसा पाहिजे, बाहेर कुठे साधं आपण चालायला गेलं तर आपल्याकडे 10-20 रुपये लागतात। दवाखाना आहे, घरात किराणा आहे, बाहेर शॉपिंग आहे, लग्न कार्य किंवा बारसं इतर कार्यक्रम असतात। अशा गोष्टीसाठी आपल्याला अतिशय पैसा महत्त्वाचा आहे आणि तुमच्या घरामध्ये तुमची प्रगती व्हावी, तुमच्याकडे रात्रंदिवस पैसा यावा यासाठी मी एक अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहे। नक्की तुम्ही करा। उपाय अतिशय प्रभावी आहे आणि तो करत असताना तुम्ही फक्त श्रद्धेने विश्वास, आपले ग्रह जे ग्रह असतात ते आपले ग्रह, प्रत्येक ग्रह महत्त्वाचा असतो। मग असेच काही 3 ग्रह आहेत, त्याचा आपल्याला उपयोग करून हा उपाय करायचा आहे। म्हणजे ते ग्रह काय आहेत बघा, समजा आपल्याकडे बुध हा जो आहे, बुध शुक्र आणि शनी मजबूत करून हा उपाय करायचा आहे। बुध जो ग्रह आहे तो बुद्धीसाठी अतिशय महत्त्वाचा आहे। बुधामुळं बुध जर आपला स्ट्रॉंग असेल, बुध जर आपला पॉवरफुल असेल तर आपली बुद्धीसुद्धा खूप स्ट्रॉंग, तल्लीन किंवा हुशार असते। शुक्र जो ग्रह आहे तो लक्झरी लाईफ देतो। म्हणजे शुक्र जर प्रत्येकाच्या पत्रिकेला शुक्र जो आहे तो अगदी कमकुवत पण असतो, कुणाचा स्ट्रॉंग असतो, कुणाचा मध्यम असतो। ज्याचा शुक्र कमकुवत आहे त्याच्याकडे पैशाच्या सतत अडचणी येत असतात किंवा त्यांचं लाईफ जे असतं ते आधी साध्या पद्धतीनं असतं। आणि ज्यांचा शुक्र मजबूत स्ट्रॉंग आहे त्यांचं आयुष्य जे आहे ते लक्झरी लाईफ असतं आणि अशाच शुक्राला आपण मजबूत करायचं आहे। त्यानंतर शनी हा सगळ्यांच्या इच्छा पूर्ण करतो, गोष्टी सगळ्यांच्या पूर्ण करत असतो, म्हणून शनीसुद्धा स्ट्रॉंग पाहिजे। तर अशा ह्या बुध, शुक्र आणि शनीचा उपाय आपल्याला करायचा आहे। हा उपाय करण्यासाठी आपल्याला काय करायचं, एक कोरा कागद घ्यायचा, जो चित्रकलेच्या वहीमधला बिना रेषेचा कागद असतो। तुम्ही स्टेशनरीमध्ये गेला आणि एक कोरा कागद द्या म्हटला तरी चालेल। हा कोरा कागद घेऊन यायचा, त्या तुम्हाला जेवढी पुडी बांधायची आहे तेवढा कट करायचा। त्यानंतर तुम्हाला हिरवी बडीशेप जी किराणा मालाच्या दुकानात मिळते, बडीशेपचे भरपूर प्रकार आहेत, पण हिरवी जी बडीशेप असते तीच घ्यायची। पिवळी किंवा मसाल्याची बडीशेप बिलकुल घ्यायची नाही, हिरवी बडीशेप घ्यायची। आणि त्यानंतर मिरे। आता हे कसं करायचं बघा, एक कागद घ्यायचा, त्या कागदावरती तुम्ही कोरा कागद घ्यायचा, त्या कागदावरती चिमूटभर बडीशेप टाकायची आणि मिरे किती ठेवायचे। आता तुमचा मूल्यांक किती आहे, मूल्यांक म्हणजे काय बघा, आपली जी जन्मतारीख महिना आणि साल असतं, तर भाग्यांक जो आहे तो सगळ्याचं कॅल्क्युलेशन करून जन्मतारीख, साल आणि महिन्याचं कॅल्क्युलेशन करतो त्याचा भाग्यांक। पण तुमचा मूल्यांक कसा, आता बघा तुमची जन्मतारीख 26 आहे, तर 26 म्हणजे काय, 6 आणि 2 8, दोन्हीची बेरीज करायची। समजा तुमची 19 जन्मतारीख आहे तर 9 आणि 1 10, 1 मूल्यांक। समजा तुमची 25 आहे तर 5 आणि 2 7। तुमची 3 तारीख आहे, समजा 3 12 असेल, 3 9 असेल, 3 7 असेल, 3 4 असेल, म्हणजे 3 4 म्हणजे एप्रिल, 3 एप्रिल 2022 असेल। 3 म्हणजे म्हणजे आता मी एक उदाहरण सांगते, 1972 असेल तुमची, 3/12/1972 असेल असं। म्हणजे जी तारीख जन्माची आहे, ज्या तारखेला तुम्ही जन्मलाय ती तारीख म्हणजे त्याचा मूल्यांक। आता 12 तारीख आहे, 12 तारीख म्हणजे 2 आणि 1 3 मूल्यांक झाला। आता 28 तारीख आहे, 8 आणि 2 10 म्हणजे 1 आलं। त्यानंतर बघा आता एकेकांची 30 जन्मतारीख आहे तर 3 मूल्यांक, एकेकांची बघा 13 असेल, 27 असेल, 25 असेल, 21 असेल किंवा 9 असेल। ज्यांची तारीख आहे त्याची बेरीज, म्हणजे मी तुम्हाला उदाहरण सांगितले, 26 जन्मतारीख असेल 6 आणि 2 8, 27 असेल 7 आणि 2 9, 9 तारीख असेल 9 मूल्यांक, 1 तारीख असेल 9 1 मूल्यांक,
5 तारीख असेल 5 मूल्यांक, तर एवढे मिरे तुम्हाला घ्यायचं, जेवढा मूल्यांक आहे तेवढे. आता माझी जन्मतारीख आहे 12 म्हणजे काय 2 आणि 1 3, मग मी 3 मिरे घेणार. म्हणजे जेवढा मूल्यांक आहे तेवढी तुम्ही मिरे घ्यायचे. कोऱ्या कागदावरती बडीशेप, त्यावरती मिरे, जेवढं तुमचं मूल्यांक आहे तेवढे, ते सगळं तुम्ही त्या पुडीमध्ये ठेवायचं. आणि तुमच्या जिथं झोपता बेडरूममध्ये तिथं उशीखाली ठेवायची. प्रत्येकाच्या उशीखाली प्रत्येकानं हा उपाय करून ठेवला. पुरुषांनी पुरुषांचा, स्त्रियांनी स्त्रियांचा, मुलींनी मुलींचा, मुलांनी मुलांचा, प्रत्येकानं आपला उपाय आपण स्वतः करून हे उशीखाली ठेवायचं. आता महिलांचा मासिक धर्म असेल त्यावेळेला ही पुडी मासिक धर्म झाला त्या दिवशी काढून फेकून द्यायची कुठल्याही झाडामध्ये किंवा कुठेही. पण पुरुषांनी 2 ते 3 महिने ही पुडी अशीच उशीखाली ठेवली तरी चालेल. ज्यावेळेला ते बडीशेप खराब होईल, पुडी फाटेल, त्यावेळेला तुम्ही ती पुडी परत बदलायची. आता हे तुम्ही ज्यावेळेला बेडशीट बदलता, उशीचे कवर बदलतात, त्यावेळेला उशीचा कवर आणि बेडशीट ज्यावेळेला बदलतात त्यावेळेला तुम्ही ती बाजूला ठेवायची. कवर, उशी कवर आणि बेडशीट घातल्यानंतर परत आहे तशी पुडी तुम्ही त्या उशीखाली ठेवायचं. अशा पद्धतीनं तुम्ही हा उपाय जर केला, ह्याला विटाळ, सुतक किंवा काही नाही आहे, तुम्ही कुठल्याही दिवशी कधीही करू शकता. हा असा उपाय आहे. हा उपाय केल्यामुळं 2 ते 3 महिन्यात तुम्हाला इतका फरक पडेल की तुम्हाला स्वतःलाच ह्या गोष्टीचा अनुभव येईल आणि इतका पैसा येईल तुमच्याकडे की पैसा कसा कुणीकडून आला हे सुद्धा कळणार नाही. फक्त तुम्ही हे पैसे मिळवत असताना चांगल्या मार्गानं कष्ट करून, मेहनत करून, काम करून, व्यवसाय करून हे मिळवायचं. आता हे करत असताना तुमचा व्यवसाय जर डबघाईला आला असेल तर त्या व्यवसायात प्रगती व्हायला सुरू होईल आणि हा पैसा तुमच्याकडे वाढेल. किंवा तुम्ही नोकरी करत असाल तर नोकरीमध्ये प्रमोशन मिळेल किंवा तुम्हाला दुसरी चांगल्या पगाराची नोकरी मिळेल, त्यातून तुमच्या घरामध्ये पैशाचे वाढ होईल आणि इतका पैसा येईल की तुम्ही स्वतःसुद्धा म्हणाल अरे बापरे मला ह्याचा खूप फायदा झाला. म्हणून तुम्ही हा उपाय नक्की करायचा आहे. आणि ज्या वेळेला तुम्ही त्या आता मी पुडी सांगितली खराब झालेली असते त्यावेळेला तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये सोडलं तरी चालेल. आणि स्त्रियांनी महिन्याच्या महिन्याला ही पुडी बदलायची आहे. मासिक धर्म ज्या दिवशी झाला त्या दिवशी सोडायची पाण्यामध्ये, वाहत्या पाण्यामध्ये, आणि परत 5व्या दिवशी नवीन पुडी करून ठेवायची. पुरुषांनी 2 महिने 3 महिने चालेल. फक्त ती खराब झाली बडीशेप किंवा पुडी फाटली किंवा मिरे खराब झाले तर तुम्ही पुडी बदलायची. अशा पद्धतीनं हा उपाय तुम्ही नक्की करायचा. अशा ह्या उपायानं तुमच्या घरामध्ये तुमची रात्रंदिवस प्रगती होणारच आणि पैसा भरपूर येणार. कुठल्या नाही कुठल्या चांगल्या मार्गानं तुमच्या घरामध्ये पैशाची आवक वाढेल, पैसा खेचला जाईल, घरामध्ये आलेली लक्ष्मी अखंड स्थिर राहील. नक्की उपाय करा. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, ऑल बटनला क्लिक करा. त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे करतील. आणि जे कोणी माझा व्हिडिओ नवीन बघत असतील त्यांनी प्लीज माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा. हे जे मी व्हिडिओ सांगते हे अगदी ॲस्ट्रॉलॉजिस्ट, ज्योतिषशास्त्र, केंद्र अशा पद्धतीचे हे व्हिडिओ असतात. त्यामुळे नक्की विश्वासानं करा. कुठलीही सेवा, उपाय आणि तोडगे आहेत ते श्रद्धेनं जर केला तर तुम्हाला त्याचा फायदा होणार. आपण एखाद्या वेळेला आपल्याकडे आपण आजारी असेल तर आपण डॉक्टरवर विश्वास ठेवून जसं गोळ्या आणि इंजेक्शन घेतो मग आपण बरे होतो, तसंच आपल्याला हा उपायसुद्धा विश्वासाने आणि श्रद्धेनं करायचा आहे. उपाय नक्की करा. व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हा सगळ्यांच्या आयुष्यामध्ये भरपूर पैसा आलेला आहे असं मी मॅनिफेस्टिंग करते. तुम्हाला ह्या उपायाचा नक्की फायदा झालेला आहे असं मी मॅनिफेस्टिंग करते. श्री स्वामी समर्थ.